सुमन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला चिंचाची चटणी कशी बनवायची ही त्याची पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य शेंगदाणे आहेत आणि चटणी घेतलेली आहे, लाल मिरची, 1 चमच मीठ घेतलेलं आहे, थोडं लसण आणि जिरी। त्यासाठी लागणारी चिंच आहे, त्याचं मी चिंचेचं पाणी काढून ठेवलेलं आहे। की मी आता मिक्सरमध्ये शेंगदाणे बनवत आहे। हे बघा, मी आता हे चटणीसाठी जे चिंचाची चटणी बनवते ना, त्यासाठी मी हे सगळं साहित्य मिक्सरमधून बारीक केलेलं आहे। त्यासाठी मी आता फोडणी देते। तेल टाकते कढईमध्ये आणि त्याच्यात काय काय टाकायचं, जिरे आणि मोहरीची, थोडंसं तेल घालते। आपलं आता तेल गरम झालेलं आहे, त्यासाठी मी जिरी आणि मोहरी हे पॅनमध्ये टाकत आहे। गूळ पण ॲड करत आहे। थोडं गुळाने कसं गोड आंबट लागतं ना, त्याच्यासाठी। थोडा गॅस कमी करून 5 मिनिटं थोडं ठेवते आणि मग ही चटणी तयार झालेली आहे। ह्या चटणीला 10च मिनिटं लागतात। त्यासाठी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला आपण थालीपीठ बनवलं, त्यासाठी पण त्याच्याबरोबर खायला, आणि उपवास असल्यावर तर मग त्यासाठी पण चालतं। आपण साबुदाण्याचे वडे किंवा थालीपीठ वगैरे असं बनवतो, त्यासाठी पण खायला चांगलं आणि 10 मिनिटातच बनवतो।